नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही भुईमुग उपटायला सुरुवात केलेली आहे. असं आहे, भुईमुगाला मातीचे गोळेच्या गोळे येतात असे. रात्री पाऊस झाल्यामुळं जास्तच माती यायला लागली आणि दुपारच्या पुढं आता सुरुवात केली उपटायला. आता एवढा राहिलेला आहे आमचा उपटायचा भुईमुग. आणि काय काय शेंग तर अशी उगून बसलेली. असं कोंब चाललेलं आहे भुईमुगाच्या याला. असे शेंगा काय काय उगून बसलेले आहेत. चिखलाचे गोळे आलेले आहेत. नुसतं असं चिखलच होतंय, मातीचा लाडूच तयार होतोय असा. इतका पाऊस झालेला आहे. सकाळी तर तुडुंब वावरं होती पाण्याने. वळवाच्या पावसाचं पाणी राहत नाही, पण अवकाळी पाऊस लई नुकसान करून जातो शेतकऱ्याचं. असं गवताचे पूरच उगवलेले आहेत बघा. ढीगच्या ढीग लावलेले आहेत आम्ही गवताचे उपटून. चार वेळा तरी ह्यातलं गवत काढलेलं आहे, तरी एवढं गवताचा पूर आहे. निसर्ग पण आता शेतकऱ्याची, बळीराजाची आता परीक्षा घ्यायला लागलेला आहे. निसर्ग तरी माणसांनी साथ नाही दिली तरी काही वाटत नव्हतं, पण बळीराजाला निसर्ग साथ देत होता पहिला, पण आता निसर्गही साथ देत नाही. पण बळीराजा त्याचे प्रयत्न काय सोडत नाही. किती पाऊस येऊ दे, किती नुकसान होऊ दे, पण ते करायचं प्रयत्न काय सोडत नाही. असे चिखलाचे गोळेच्या गोळे, मातीचे गोळेच्या गोळे भुईमुगाला येत आहेत. उपटायला पण जरा त्रास होतोय माती झाडायला, पण ती उपटायलाच लागते. अशी माती येते त्याला भुईमुगाला. पण ते आता नाही जर उपटला तर त्याला शेंगा अशी टरपलातून उगवायला लागलेली. मी का असे मातीची लपके यायला लागलेत भुईमुगाला. तर अशी आमची भुईमुगाची काढणी चालू झालेली. आणि आता उद्या ती होईल पूर्ण, पण आता उद्या रात्रीतून पाऊस काय करतोय सांगता येत नाही. कारण की आभाळ बघा कसं काळकुट्ट झालेलं आहे. हा अवकाळी पाऊस काय सांगून येत नाही, आणि आला की शांतपणे पडत नाही. तो एकदम बदा 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 बद 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 एकसारखंच त्याला नळकं लागतं. त्यामुळं किती पाऊस कुठं पडेल ते सांगता येत नाही, आणि किती वावरात पाणी होईल आणि काम करता येईल का नाही येईल ते पण सांगता येत नाही. आज जेवढं काम झालं आहे तेच काम खरं. उद्याचा दिवस कसा उगवल आणि कसा नाही, ह्या पावसामुळं किती नुकसान होईल तेही सांगता येणार नाही. असा भुईमुग उपटलेला आहे आमचा. आणि अशी धने आहेत, कोथिंबीर, त्याला असे धने लागलेले आहेत. पहिला धना तर मातसूळ पडून संपला, तो आमचा कामातूनच गेला. पण आता असा धना काय सापडणार आहे. तो मी अशा आपल्या पेंड्या बांधून ठेवल्यात धन्याच्या. हा धना आता उभा करून उन्हात वाळवायचा आणि मग त्याला चोळायचा हाताने, नाही तर आपली छोटी काठी घेऊन बडवलं तरी चालतो.
श्री स्वामी समर्थ.